नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सकाळी भैरवी ऑफिसला येते आणि बोंजाळेंना आवाज देऊन म्हणते, बोंजाळे, मला गेल्या 2 दिवसात आपल्या ऑफिसकडून हेड ऑफिसला किती मेल्स गेलेले याची लिस्ट काढून द्या. इन केस माझ्या नजरेआड जर कोणी मेल्स केलेले असतील तर ते मला कळायला पाहिजे. हे ऐकल्यानंतर हर्ष आणि तृप्ती जरा घाबरतात आणि एकमेकींकडे बघू लागतात. तेव्हा भैरवी हर्षाजवळ जाऊन म्हणते, काय झालं, असं का बघतायत सगळे? त्यावर हर्षा म्हणते, हा काय नॉनसेन्स प्रकार आहे भैरवी? तू काय बॉस आहेस म्हणून हेड ऑफिसमध्ये कोण कोण कोणाशी काय बोलतंय यावर पण कंट्रोल ठेवणार आहेस का आता? त्यावर भैरवी म्हणते, कंट्रोल नाही, माहिती ठेवणार आहे. कसं आहे ना, आपल्या जवळचीच माणसं आपल्या पाठीमध्ये कशी खंजीर खुपसतात याचा अनुभव घेतलाय मी. आणि ती म्हणते, उगाच मला बॉसगिरी नाही करायची, पण माझ्या चांगुलपणाचा जर कोणी फायदा घेणार असेल तर ते नाही चालणार मला. आपल्या कंपनीचा एक जुना रूल कसा काय अचानक लागू होतो हे मला बघायचंच आहे. आणि एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा, तुमच्या सगळ्यांचं प्रमोशन माझ्या हातात आहे. त्यामुळे मुद्दाम कोणी मला त्रास देण्यासाठी जर हेड ऑफिसला चुगली केली असेल ना, तर हे मला नाही चालणार. ओके, चलो गेट बॅक टू वर्क, असं म्हणून ती तिच्या केबिनमध्ये निघून जाते. तेव्हा गायधनी आणि योगिता खुश होतात आणि एकमेकांकडे बघून हसू लागतात. आता इकडे अशोक मामा संयमीला म्हणत असतात, आल्या आल्या मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसतेस. त्यावर ती म्हणते, ते मी जरा ब्राउनीजचा रिसर्च करत होते. त्यावर ते म्हणतात, एक बरं आहे, काही विचारलं की मी रिसर्च करते असं म्हणून मोकळे होतात. आणि ते इराला विचारू लागतात, काय गं आहे, तुझं काय चालू आहे? त्यावर इरा म्हणते, तुम्हाला माहिती आहे आजोबा, आज आमच्या स्कूलमध्ये मॅथची सरप्राईज टेस्ट झाली. त्यावर ते म्हणतात, मग काय, तुम्हाला तर काही आलंच नसेल कारण अभ्यासच नव्हता केला ना? त्यावर ती म्हणते, हो आलं थोडं थोडं. त्यावर ते म्हणतात, थोडं थोडं आणि रिझल्ट कधी आहे ते पण माहीत नसणार. तितक्यात त्यांचं लक्ष ईशानकडे जातं आणि ते म्हणतात, याला काय झालंय? कारण ईशान इकडे एकटाच नाराज बसलेला असतो. त्यावर ते म्हणतात, काय एसे बुकवरनं परत झाडलं वाटतं तुम्हाला? त्यावर तो म्हणतो, नाही. तेव्हा अशोक मामा विचारतात, मग चेहरा का असा पाडून बसलाय? त्यावर संयमी म्हणते, त्याची टीचर खूप स्ट्रिक्ट आहे ना, कदाचित ओरडली असणार. त्यावर अशोक मामा म्हणतात, मग याला काय फरक पडतो टीचर ओरडल्या म्हणून? आणि ते त्याच्याजवळ जाऊन विचारू लागतात, काय रे, असं तोंड पाडून का बसलायस? त्यावर ईशान रडव्या आवाजात म्हणू लागतो, काही नाही आजोबा, माझ्या शाळेतले मित्र मीन आहेत. त्यावर अशोक मामा विचारतात, म्हणजे काय आहेत? त्यावर तो म्हणतो, काही नाही, त्रास देतात मला. तेव्हा ते विचारतात, म्हणजे नेमकं काय करतात? तेव्हा तो म्हणतो, काही नाही, जनरल चिडवाचिडवी. त्यावर अशोक मामा म्हणतात, कोणी चिडवलं म्हणून तू असं तोंड पाडून बसणारा मुलगा नाही आहेस, खरं सांग काय झालं ते? तेव्हा ईशान रडू लागतो आणि सांगतो, आजोबा, माझ्या क्लासमधली 2 मुलं आहेत ना, ते मला सारखी चिडवतात आणि म्हणतात, सगळे तुला हुशार म्हणतात कारण सगळ्यांना तुझी दया येते. तेव्हा अशोक मामा त्याला विचारतात, का? त्यावर तो म्हणतो, कारण माझे आई बाबा नाही आहेत आजोबा. हे ऐकून अशोक मामा, संयमी आणि इराला खूप वाईट वाटू लागते. पुढे तो म्हणतो, कारण सगळ्यांना असं वाटतं की मी अनाथ आहे. आणि तो त्यांच्याजवळ जाऊन त्यांचा हात पकडून म्हणू लागतो, आजोबा प्लीज, मला नाही जायचं आहे त्या शाळेत, प्लीज माझी शाळा बदला. तेव्हा मात्र अशोक मामांना खूप वाईट वाटलेलं असतं आणि त्यांच्याही डोळ्यात पाणी येतं. तेव्हा इरा आणि संयमी एकमेकींना मिठी मारतात आणि त्याही रडू लागतात. आता इकडे आपल्याला असं बघायला मिळतं की बाहेर बाकावर बसून देसाई आणि तोरणे गप्पा मारत असतात. त्यांच्याजवळ रुपाली आणि प्रभूबाई पण गप्पा मारत असतात. तितक्यात भैरवी आणि अनिशची गाडी येते. तेव्हा परशू जाऊन पटकन गेट उघडतो. भैरवी आणि जेव्हा गाडीच्या खाली उतरतात तेव्हा अनिश भैरवीला म्हणत असतो, भैरवी, भाज्या आजकाल फार स्वस्त झाल्या आहेत ना? त्यावर भैरवी म्हणते, हो, तू आजकाल ॲपवर मागून मोकळा होतोस म्हणून तुला स्वस्तच वाटणार. तेव्हा प्रभूबाई रुपालीला म्हणतात, भाज्या आणल्या आहेत, चल चल बघूया. आणि त्यांच्याजवळ जाऊन अनिशला म्हणतात, अनिश, आत्ता खरं तू संसारी माणूस झाला आहेस. त्यावर अनिश विचारतो, म्हणजे? त्यावर तोरणे म्हणतात, म्हणजे अनिश, ऑफिसमधनं घरी येताना हातात भाज्यांची पिशवी दिसली तर खरा मध्यमवर्गीय मुंबईकर शोभलास. तेव्हा प्रभूबाई मुद्दामच म्हणतात, बाकी आत्तापासूनच भाज्यांच्या पिशव्या धरतोयस, चांगलं आहे, भैरवीने चांगल्या सवयी लावल्या तुला. त्यावर रुपाली म्हणते, नव्याचे 9 दिवस, दुसरं काय? त्यावर भैरवी म्हणते, नाही, असं काही नाही आहे, आम्ही कामं वाटून घेतलीत.
तेव्हा रुपाली म्हणते, आधी सगळेच पुरुष असं बोलतात, नंतर कामाचा भार हा सगळा आपल्यावरच येतो. त्यावर देसाईंना जरा राग येतो आणि ते तिला म्हणतात, काय बोलतीयस काय? तेव्हा प्रभूबाई म्हणते, माझ्या घरातली बाई पाठवू का स्वयंपाक करायला? त्यावर भैरवी म्हणते, त्याची काही गरज नाही, आम्ही मॅनेज करतो. त्यावर रुपाली म्हणते, ते कळेलच थोड्या दिवसात. तेव्हा अनिश म्हणतो, हो कळेलच ना, हवं असेल तर जेवायलाच या. त्यावर रुपाली म्हणते, बघा खरंच येऊ आम्ही जेवायला. तेव्हा भैरवी म्हणते, अनिश काहीतरीच काय बोलतोय? त्यावर तो म्हणतो, काहीतरीच काय, तुला माहिती आहे मला स्वयंपाक येतो ते. भैरवी म्हणते, तुला थोडीच ना पूर्ण स्वयंपाक येतो. त्यावर तोरणे आणि देसाई म्हणतात, बघ बाबा अनिश, बायकोलाच तुझ्यावर कॉन्फिडन्स नाही आहे. तेव्हा देसाई म्हणतात, यांचं ना असंच असतं, या बायकांना सगळ्यांसमोर नवऱ्याला तोंड घशी पाडतात आणि ते म्हणतात की हे बघ आम्ही वाटेल ते करू शकतो तेव्हा रुपाली म्हणते, यांचंही असंच असतं, बोलताना खूप काही बोलतात पण यातलं काहीच येत नसतं. तेव्हा भैरवी म्हणते, ॲब्सोल्युटली. त्यावर अनिश म्हणतो, व्हॉट ॲब्सोल्युटली भैरवी? त्यावर भैरवी म्हणते, हो मग साधं ऑमलेट करताना पण चुकतोस अनिश. त्यावर अनिश म्हणतो, हे बघ तुझ्यापेक्षा चांगलंच ऑमलेट बनवता येतं मला आणि यांच्यासमोर काय बोलतेस तू मला? तेव्हा परशू येऊन म्हणतो, हो अनिश दादा बरोबर बोलतायत भैरवी ताई, ऑमलेट बनवायला काय लागतं? त्यावर देसाई म्हणतात, तो बरोबर बोलतोय. तेव्हा अनिश भैरवीला म्हणतो, भैरवी तू कोणाच्या टीममध्ये आहेस? त्यावर ती म्हणते, ऑब्व्हियसली बायकांच्या, आणि ती त्यांच्या बाजूने जाऊन उभी राहते. तेव्हा प्रभूबाई त्यांना विचारते, बाकी सगळं सोडा हो, स्वयंपाक जमतो का ते सांगा आधी. तेव्हा तोरणे त्यांचं चॅलेंज ॲक्सेप्ट करत म्हणतात, 1 मिनिट, आता आम्ही तुम्हाला सगळे पुरुष मंडळी एक दिवस दाखवूनच देतो की आम्ही कसा स्वयंपाक करतो ते. तेव्हा अनिश म्हणतो, 1 दिवस कशाला, आजच. आम्हाला हलक्यात घेऊ नका, बघा आता आम्ही काय करतो ते. आता इकडे अशोक मामा ईशानची समजूत घालत म्हणतात, लोक काय म्हणतात हे आपल्या हातात नसतं, आपण काय करतो हे आपल्या हातात असतं. तू हुशार आहेस म्हणून सगळ्यांचा फेवरेट आहे, कळलं? आता अनिश आणि भैरवी घरी आलेले असतात तेव्हा भैरवी त्याला म्हणते, अनिश अजूनही विचार कर, तू खाली काय बोलला त्यावर. त्यावर अनिश म्हणतो, अगं मी आता चॅलेंज एकदा घेतलं म्हणजे घेतलं, आणि तू आहेसच की मला हेल्प करायला. त्यावर भैरवी म्हणते, मी अजिबात नाही त्यावर अनिश म्हणतो, अगं हे असं काय करतीयेस, तुझ्याशिवाय मला कसं जमणार? त्यावर ती म्हणते, कर आता तूच, चॅलेंज घेतोय. आणि ती घरात येऊन अशोक मामांना सांगू लागते, बाबा आज एक गुड न्यूज आहे. त्यावर ते विचारतात, कसली गुड न्यूज? त्यावर ती म्हणते, आज आपल्या घरात पार्टी होणार आहे. हे ऐकल्यावर इरा विचारू लागते, माऊ पण कसली पार्टी, चाट की पिझ्झा? त्यावर भैरवी म्हणते, एक काम करा, तुम्हाला जे हवं आहे त्याची मोठी लिस्ट करा आणि द्या अनिश काकांकडे, कारण आजची पार्टी अनिश देतोय. त्यावर तो म्हणतो, हे व्हॉट रबिश, काही पण काय बोलतेस, आम्हाला कसं जमेल चाट, चायनीज, पिझ्झा वगैरे? त्यावर ती म्हणते, का नाही जमणार, मला तर वाटलं होतं तू उत्तम शेफ आहे, तुला सगळं जमेल. आणि ती अशोक मामांना म्हणते, तुम्हाला माहिती आहे का बाबा, अनिश आपल्या सोसायटीतल्या सगळ्या पुरुषांबरोबर मिळून सगळ्या बायकांना पार्टी देणार आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे वा. तेव्हा भैरवी म्हणते, तुम्हाला माहिती आहे का, तोरणे, सातपुते, जना सगळेच येणारे आपल्या इथे स्वयंपाक बनवण्यासाठी. त्यावर अशोक मामा म्हणतात, अजिबात नाही, मी माझ्या स्वयंपाकघरात अजिबात कुणालाही पसारा करून देणार नाही. त्यावर ती म्हणते, डोंट वरी बाबा, म्हणजे पसारा करतील ते आणि आवरतीलही तेच, भांडी घासून अगदी चकाचक करतील. त्यावर अनिश म्हणतो, भैरवी यार, हे तुझ्याकडून अपेक्षित नव्हतं, मला वाटलं तू सपोर्ट करशील, पण तू सगळ्यांसमोर मला तोंडावर पाडतीयस. त्यावर भैरवी म्हणते, मी सपोर्टच करत होते, पण तू आगाऊपणा केलात की नाही, आता घे आणि कर स्वयंपाक. आता इकडे देसाईंना चांगलंच टेन्शन आलेलं असतं आणि ते रुपालीला म्हणतात, काय गं रुपाली, सगळ्यांसमोर चिडवायची काय गरज होती तुला? त्यावर ती म्हणते, मग नको तिकडे फुशारका मारायला, सांगितलं कुणी होतं तुम्हाला? आणि ती म्हणते, आता आपल्या घरातला फ्यूज उडाला तो कोण रिपेअर करणार? मी नाही ना, म्हणजे ज्याला जे येतं ते येतं आणि ज्याला जे येत नाही ते नाहीच येत. त्यावर ते म्हणतात, असं काही पण बोलू नकोस, मला सगळं येतं. त्यावर ती म्हणते, मग करा स्वयंपाक. तेव्हा ते म्हणतात, हो करणारच आहे, घाबरत नाही कुणाला. आता इकडे स्वयंपाकासाठी अनिश रेडी झालेला असतो आणि किचनमध्ये जातो, तितक्यात डोरबेल वाजते, त्यामुळे संयमी दरवाजा उघडायला जाते. तेव्हा दरवाजात देसाई, तोरणे, जना, रेयांश आणि सगळेच पुरुष मंडळी ॲप्रन घालून
स्वयंपाकासाठी रेडी झालेले असतात. त्यांना बघून सगळ्यांनाच धक्का बसतो आणि सगळेजण त्यांच्याकडे आश्चर्याने बघू लागतात. देसाई पोळपाट लाटणं घेऊन येतात तेव्हा जनाच्या हातात पिठाचा डबा असतो. असं प्रत्येक काही ना काही वस्तू घेऊन आलेले असतात. हे बघून अशोक मामा त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडे बघू लागतात आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.